पझल घेताना या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा, की 2 ते 4 या वर्षांच्या मुलासाठी तुम्ही असे वुडनचे म्हणजे लाकडाचे ठोकळे म्हणजे असे पझल वापरा. कारण हे हाताळायला सोपे असतात. तर पुढे 4च्या पुढच्या वयासाठी म्हणजे 4 एजसाठी तुम्ही अशा प्रकारचे वापरू शकता पझल. हे 8 पझल इन 1 म्हणजे याच्यामध्ये 8 पझल होऊ शकतात म्हणजे 8 पझल होऊ शकतात. अशा प्रकारचे हे पझल होऊ शकतात. एका पझलचे 9 पीसेस यामध्ये होतात. तर अशा प्रकारचे पझल आपले बनतात. हे दुसरं आहे हे म्हणजे 4 इन 1 ॲनिमल वर्ड्स जिग्सॉ पझल. हे तुम्ही याच्यामध्ये 4 पझल होतात. सी ॲनिमल, वाईल्ड ॲनिमल, फार्म ॲनिमल असे होतात. हे बघा हे ते 3+ आहे म्हणजे 3 वर्षाच्या पुढची मुलं हे वापरू शकतात. पण माझं सजेशन हे असेल, की तुम्ही 5-6 वर्षानंतर हे पझल तुम्ही यूज करा. कारण ह्याचे छोटे-छोटे पीसेस आहेत. तर हे 35 हे बघा हे 4 पझल होतात. 3+ आहे म्हणजे 3 वर्षाच्या पुढे 35 पीसेस आहेत. तर 5-6 वर्षाच्या मुलासाठी हे योग्य आहे. अशाच एज्युकेशनल माहितीसाठी तुम्ही मेघा स्मार्ट स्टडी या चॅनेलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर या पझलचा व्हिडिओ मी आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तो चेक करा. तर हे बघा पझल कसे जॉईन करायचे हे मी तुम्हाला दाखवत आहे. हे अशा प्रकारे एकामध्ये एक विचार करून पझल आपल्याला पूर्ण करायचे आहेत. हे तुम्ही बघू शकता कसे पूर्ण केलेले आहे हे पझल. तर हे बघा अशा प्रकारचे आपले पझल कंप्लीट होतात. 2 ते 4 वर्षाच्या मुलासाठी तुम्ही असे पातळ पिक्स न वापरता तुम्ही असे लाकडी ठोकळे जे पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे तसे तुम्ही लाकडी ठोकळे वापरा. 4च्या पुढील वयासाठी तुम्ही असे पीसेस वापरले तरी चालतील. आता हे तुम्हाला दाखवते ते 4च पीसेस आहेत. तर याच्यातले पीसेस गायब झालेले आहेत तर आपलं पझल पूर्ण होऊ शकत नाही. तर ही पण काळजी घ्या. 6 वर्षाच्या पुढील मुलासाठी तुम्ही जास्तीत जास्त पीसेस असणारे पझल घ्या. जास्त पीसेस असलेले पझल कसे सॉल्व्ह करायचे, मुलांच्याकडून कशी ॲक्टिव्हिटी करून घ्यायची किंवा पझल केल्याने काय होते, हे मी लाँग व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर नक्की जाऊन चेकआउट करा आणि नक्की तो व्हिडिओ पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.